हे गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. समरमध्ये कसं आपल्याला खूप गरम होतं आणि खूप असं काही थंड खाण्याची इच्छा होते ना. सो मला असं वाटतं की आपण थंड खूप काही ज्यूस वगैरे खाऊ शकतो. पण मला असं वाटतं की बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरी काहीतरी हेल्दी ट्राय करायला हवं. सो मी आज घेऊन आलेली आहे हेल्दी चिक्कूपासून बनलेला मिल्कशेक. सो मिल्कशेक आपण कशाचाही बनवू शकतो, पण आज मी बनवणार आहे चिक्कूचा मिल्कशेक. तर चला गाईस, बघूया कसा होतो हा मिल्कशेक. तर गाईज, चिक्कू म्हटलं ना, लहान मुलं ना खात नाहीत. कारण काही मुलं असतात त्यांना गोड आवडत नाही. सो मला असं वाटतंय की त्यांना असे काही पदार्थ आहेत ना, ते ना आपण स्मूदी, परत जे व्हेजीस नाही खात त्यांना पराठे किंवा ज्यूस अशा प्रकारे बनवून दिले पाहिजेत. तर माझ्याकडे पण असे माझे भाऊ बहीण आहेत की त्यांना चिक्कू हे फळ आवडतच नाही आहे. सो मी त्यांच्यासाठी चिक्कूपासून मिल्कशेक बनवणार आहे. सो मला असं वाटतं की त्यांना आवडेल, कारण मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे घालून बनवणार आहे. तर चला, लेट्स गो गाईज, आपण चिक्कूपासून मिल्कशेक बनवूया. सो गाईज, इथे आहे माझ्याकडे हे फ्रेशवाले 2 चिक्कू आहेत आणि आहेत थोडेसे ड्रायफ्रूट्स. सो मी हे चिक्कू, मिल्क आणि हे ड्रायफ्रूट्सनी एक मिल्कशेक बनवणार आहे चिक्कूवाला. सो लेट्स गो. सो गाईज, इथे मी हे फ्रेश चिक्कू आहेत ना, ते वॉश करून घेतलेले आहेत. सो याला आपण कट करूयात. सो लेट्स गो. सो गाईज, मी याला कट करत आहे. चिक्कूच्या बिया व्यवस्थित काढून घ्यायचं आणि याची साली अशी निघत असेल ना तर काढून ठेवायची. चिक्कू हे कट करून घेतलेले आहेत आणि त्यातल्या काही बिया ही साईडला काढलेल्या आहेत. सो मी याच्यामध्ये घालून आता चिक्कू ग्राइंड करून घेणार आहे. तर आपण बघूया. तर हा चिक्कू चाललेला आहे. तर गाईस, मी इथे चिक्कू घेतलेले आहेत आणि आता घेणार आहोत सम ड्रायफ्रूट्स. सो बघूया, ड्रायफ्रूट्समध्ये आपण काजू थोडासा आपण हे असं तोडून घालणार आहोत, कारण तुटणार नाही आहे. आणि हे बदाम. तर गाईज, इथे मी बदाम असे काही कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने, कारण बदाम ग्राइंड करताना व्यवस्थित कट नाही होणार. सो हे ड्रायफ्रूट्स आणि हे आहेत थोडेसे ब्लूबेरी आणि बेदाणे. सो हे पण मी घालते आहे. सो हे असं झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण थोडंसं मिल्क घालणार आहोत. जास्त प्रमाणात मिल्क नाही घालायचं, थोड्याच प्रमाणात घालायचं. आपण नंतर ना ॲड करू शकतो त्याच्यामध्ये. तर गाईज, मी एवढं भरून मिल्क घेतलेलं आहे, दाखवते. हे आहे मिल्क, दिसलंच नाही. सो असं मी बघू पण नाही शकत, थोडंसं मी ह्याच्यामध्ये. तर गाईज, याच्यामध्ये शुगर ॲड करायची नाही आहे, कारण याच्यामध्ये नॅचरली शुगर असते आणि फायबर पण असतं खूप सारं. सो ज्यांना शुगर आहे त्यांनी प्लीज अवॉइड दिस चिक्कू. तर गाईज, हे मी ग्राइंड केलेलं आहे आणि ह्या पद्धतीने हे असं काहीतरी झालेलं आहे. सो याच्यामध्ये आपल्याला आणि मिल्क ॲड करावं लागणार आहे. सो मी याच्यामध्ये भरपूर मिल्क ॲड करते. लेट्स सी. सो गाईज, मिल्क ॲड केल्यानंतर ना हे झालेलं आहे काही असं, आणि हे झालेलं आहे फायनली. सो मी
हा ग्लास मी आता धुवून घेतलेला आहे. सो मी या ग्लासमध्ये आता हे करणार आहे आणि नंतर आपण आणि याच्यामध्ये मिल्क ॲड करून आपण हे रेस्ट होण्यासाठी आपण 5 ते 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि नंतर याला ट्राय करणार आहे. सो तर मी तुम्हाला दाखवते. गाईस हे आता मी हे बाउलमध्ये नाही ग्लासमध्ये हे असं काढलेलं आहे आणि हे असं झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण थोडंसं मिल्क ॲड करणार आहोत. Lights went down when you feel. चिकू मिल्कशेक हा रेडी झालेला आहे आणि मी अजून टेस्ट नाही केलेला आहे. तो टेस्ट करून. सो गाईस चिकू मिल्कशेक हा बनलेला आहे, रेडी झालेला आहे. सो मी याच्यामध्ये आणि दूध घातलेलं आहे कारण ते खूप घट्ट झालं होतं आणि घट्ट मला नाही आवडत. सो मला पातळच आवडतं. सो मी हे ट्राय करून बघते. जास्ती गोड पण नाही झालेलं आहे कारण मी याच्यामध्ये जास्त चिकू नाही घातले आणि मिल्क असल्यामुळे थोडंसं असं क्रीमी टाईप लागतं आहे. मला असं वाटतं की ह्याला रेस्ट करून द्यावं फ्रीजमध्ये. सो मी 5 मिनिट याला फ्रीझरमध्ये ठेवणार आहे आणि नेक्स्ट टेस्ट करणार. गाईज आपण या मिल्कशेकमध्ये ॲड करणार आहोत हे आहे चिया सीड्स. सो मी हे चिया सीड्स घालते आहे अँड त्याला आपण हलवून थोडं रेस्टला ठेवणार आहे थंड होण्यासाठी. तर गाईस तुम्ही बघू शकता हे चिया सीड्स आता स्वतःचे काम करायला चालू करणार आहे. सो गाईस ये तर गाईज मी चिकू मिल्कशेक ना इथे फ्रीजमध्ये ठेवला होता आणि सो माझ्या लक्षातच नाही. तर तुम्ही बघू शकता कोल्ड सो गुड. तर गाईज मी आत्ताच मिल्कशेक तो बघितला चिकूवाला. सो तो काही थंड झालेला नाही आहे आणि मला असं वाटतं की तो थोडासा असा क्रीमी टाईप आणि आईस्क्रीम टाईप व्हायला हवं. सो कधी होतं आहे आणि लाईट पण गेली होती ना त्यामुळे वेळ लागतो आहे. सो आपण थोडं तर गाईज बाहेर खूपच ऊन आहे आणि मला आता इथे एक मांजर दिसलं होतं. सो मी त्याचा व्हिडिओ केला. तर गाईज जो मी चिक्कूचा मिल्कशेक बनवला होता त्याचे चिक्कू मी कुठून घेतले होते तुम्हाला दाखवते. तर गाईज हे आहे माझं चिक्कूचं मिल्कशेक नाही चिक्कूचं झाड आहे हे. तर बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने चिक्कू लागलेले आहे त्याला. तर गाईज फायनली चिक्कू मिल्कशेक हा रेडी झालेला आहे. फ्रीजमधून रेडी ऑलरेडी झाला होता. सो आणि थोडाफार इथे सांडला पण तर जाऊ दे गाईज. तर बघू शकताय झालेलं आहे आणि हे इतकं संपलेलं आहे कारण मी हे पिलेलं आहे. थोडंसं मला वेटच नाही झाला सो मी पिऊन टाकलं. माझा फोन ते बसत नाही गाईज. तर गाईज हा चिक्कू मिल्कशेक हा कम्प्लिटली सक्सेसफुल झालेला आहे. तर तुम्हाला हा चिक्कू मिल्कशेक कसा वाटला तर तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा कसा झाला आहे. कसा झाला नाही कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ माझ्या चिक्कू मिल्कशेकचा. आणि
दॅट्स इट फॉर टुडे गाईज. सो लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.